हॅलो नमस्कार. मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात ज्या फक्त योगायोग नसतात तर ते एखाद्या चमत्कारासारख्या वाटतात. आज मी तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने किंवा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर माझ्या अंगणातल्या लिंबूच्या झाडाला असे काही लिंबू लागलेले आहेत जे की एकदम मोदकाच्या आकारासारखे दिसतात. तर चला मग मी तुम्हाला ते मोदकाच्या आकाराचे लिंबू दाखवते. हा एक लिंबू आहे जो की झाडावरच लागलेला होता आणि झाडावरच फुटलेला होता. मला हे पाहून इतकं आश्चर्य झालं की मोदकासारखे पण लिंबू झाडाला लागू शकतात. गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त मोदक आवडतात. म्हणजेच निसर्गाने जर तो आकार एखाद्या लिंबूला दिला तर ही साधी किंवा सरळ बाब नाही आहे, तर हा एक संयोग आहे आणि साक्षात गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे. चला तर मी तुम्हाला अजून काही लिंबू दाखवते जे की आमच्या झाडावर लटकलेले आहेत आणि ते सुद्धा मोदकासारखेच दिसतात. कधी कधी निसर्ग आपल्याला एक संकेत देत असतो की आपण देवावर श्रद्धा ठेवली पाहिजे, देवावर विश्वास ठेवला पाहिजे. जिथे आपण श्रद्धा ठेवतो, भक्ती ठेवतो, तिथं चमत्कार नक्कीच घडतो. तर या शुभमुहूर्तावर गणपती बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की हे बाप्पा, तुझ्या आगमनासाठी निसर्गानेच मोदक पाठवले आहेत, आम्ही तर केवळ माध्यम आहोत. अशी दृश्ये घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. हा एक सुंदर आणि खास योगायोग आहे. गणेश चतुर्थीच्या आधी लिंबाच्या झाडाला मोदकासारखं फळ येणं म्हणजे बाप्पांचा आशीर्वाद आहे असं म्हणायला हरकत नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला तर मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला हा बाप्पांचा अद्भुत चमत्कार. गणपती बाप्पा मोरया.